महाराष्ट्र में जिस तरह विधानसभा के चुनाव लगने वाले हैं, उसी तरह सभी पार्टी ने अपने कार्यकर्ताओं द्वारा जो है मेड़ावा की शुरुआत की है। उसी तरह पूरे जिले के तहसीलों में कार्यक्रम हो रहे हैं। उसी तरह आज भी जो है सड़क अर्जुनी में कार्यक्रम को आयोजित किया था भारतीय जनता पार्टी ने जिला अधिवेशन, और इसके आयोजक थे तो पूर्व पालक मंत्री है राजकुमार बडोले। उनके नेतृत्व में आज जो यहाँ पे जो कार्यक्रम को आयोजित किया गया था, काफी हजारों की संख्या में जनता कार्यकर्ता उपस्थित थे। पूरे जिले के कार्यकर्ता उपस्थित थे। उसी तरह कई विधायक थे, पूर्व विधायक थे, उसी तरह पूर्व सांसद भी थे। उसी तरह डॉक्टर परिणय फुके भी यहाँ पे आए थे। उसी तरह चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश के जो अध्यक्ष है उनका भी यहाँ पे दौरा था, पर कुछ कारण के वजह से जो है वह यहाँ नहीं आ पाए। काफी नेताओं ने अपने अपने भाषण दिए। उसी तरह आने वाले विधानसभा चुनाव में कार्यकर्ता को बोला गया कि पूरे ताकत के साथ आपको काम करना है, क्योंकि आने वाले विधानसभा के कुछ ही महीनों में जो है चुनाव लगने वाले। सभी इस प्रकार का यहाँ पे जो महाअधिवेशन जो कार्यक्रम संपन्न किया गया। यहाँ के जो आयोजक थे पूर्व पालक मंत्री राजकुमार बडोले, वो क्या कहना चाहते हैं और काफी नेतागण किस प्रकार का दावा कर रहे हैं टिकट को लेकर, आइए जानने का प्रयास करेंगे। मैं लीलारे, न्यूज प्रभात मीडिया, सड़क अर्जुनी, गोंदिया। आज जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक या ठिकाणी होती। बावनकुळे साहेबांच्या 2 बैठका होत्या, नागपूरमध्ये होत्या आणि नागपूरमध्ये जास्त पाऊस आल्यामुळे ते काही करणार नाही, तो उशिरा येणार होते ते, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। आणि संध्याकाळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची पण बैठक 8:30 वाजता असल्यानं ते या ठिकाणी आली नाही। परंतु एकूणच जिल्हा कार्यकारिणीची या ठिकाणी विस्तारित जी बैठक झाली आणि याच्यामध्ये साधारणतः बावनकुळे साहेबांना जे अपेक्षित होते त्याच्यामुळे सगळ्या तालुक्यांमधले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले, प्रमुख पदाधिकारी आले आणि साधारणतः 1500 लोक या ठिकाणी आज आलेले आहेत। बावनकुळे साहेबांकडून कार्यकर्त्यांना जी ऊर्जा मिळायला पाहिजे ती ऊर्जा या ठिकाणी मिळू शकली नाही, तर भविष्यात ती ऊर्जा कधी मिळेल? बावनकुळे साहेबांनी ऑलरेडी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना ऊर्जा दिलेली आहे, त्याच्यामुळे ऊर्जा नाही देण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही। माननीय परिणय फुके साहेब या ठिकाणी आले, आदरणीय डॉक्टर कोटेकर साहेब या ठिकाणी आले आणि जे प्रमुख नेते या ठिकाणी अपेक्षित होते ते नेते या ठिकाणी आदरणीय नेते साहेब या ठिकाणी आलेले आहेत, हेमंत भाऊ आले, सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। पुढच्या 2-2.5 महिन्यात निवडणुका आहे, विधानसभेच्या निवडणुका आहे। सगळीकडे भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी लढणार आहे आणि सगळीकडे महायुतीचे उमेदवार लढणार आहे 288 जागेवर। तर प्रत्येक विधानसभेत प्रत्येक तालुक्यामध्ये मोठे मोठे नेते इथे येतील, म्हणजे आपल्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीकरता सज्ज होण्याकरता सांगतील, हे चालतच राहणार आहे। चांगलं की आज जसे इथे अध्यक्ष आले नाही, मात्र प्रफुल्ल पटेल लिहून गेले त्यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये हे जागा जाणार भाजपला। बघा असं आहे की ते कोणाच्या कोट्यात जाणार की नाही जाणार हे आज सांगता येत नाही, पण मागच्या वेळेस ही सीट आम्ही 700 मतांनी हारलो होतो, म्हणजे 350 मतांनी हारलो होतो असं समजून घेऊ। आणि इतक्या कमी मतांनी हरल्यानंतर ही सीटवरती आम्ही दावा निश्चितच करणार आहे, कारण ही सीट आज भारतीय जनता पार्टी 100% निवडून येणार। इथे भारतीय जनता पार्टीबद्दल फार लोकांमध्ये सहानुभूती आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात